सगळे म्हणतात की मॅगी 2 मिनिटात तयार होते, पण माझ्याबरोबर असं काहीच झालेलं नाही. माझी मॅगी ही 4 मिनिटात तयार झाली. पण ती अशी तयार झाली ना, की 2 मिनिटाची मॅगी तुम्ही विसरून जाल. इतकी टेस्टी आणि चविष्ट ही मॅगी लागते. सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा. चला तर मग आजच्या मॅगीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 1 कांदा घ्यायचा आहे आणि हा जो कांदा आहे तो आपल्याला उभट आकाराचा चिरून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी कांदा वापरतो त्याचप्रमाणे आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे. पण इथे लक्षात ठेवायचं आहे की कांदा चिरायचा आहे, आपली बोटे नाहीत. आणि हा कांदा चिरून झाल्यानंतर आपल्याला हा सुट्टा करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला रेसिपी करण्यासाठी सोपा जाईल. नाहीतर तो अख्खा राहिला तर त्यामध्ये त्याचे कांद्याचे जे पार्ट्स आहेत ते सुट्टे होणार नाहीत. तिकडून एक तोपर्यंत टोमॅटो आला, तो टोमॅटोसुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पूर्ण पिकलेलासुद्धा टोमॅटो वापरू शकता किंवा अशा प्रकारचा अर्धा कच्चं टोमॅटो इथे तुम्ही वापरलात तरीही चालेल. त्या टोमॅटोचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे उभे स्लाईस करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण कांद्याचे स्लाईस केले त्याचप्रमाणे आपल्याला असं आवडत असेल तुम्ही इथे अख्खा टोमॅटो वापरला तरीही चालेल. आज इथे मी अर्धा टोमॅटो वापरलेला आहे. त्याच्यानंतर या 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायच्या आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. हे दोन्ही छान असं तडतडून झाल्यानंतर थोडीशी हिंग आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून खूप छान अशी चव येते. त्याच्यानंतर ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि हे सगळं थोडंसं फ्राय करायचं आहे. इथे गॅस बारीक करायचा आहे हे फ्राय करताना. त्याच्यानंतर यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. तुम्हाला दिसत असेल इथे आपला कांदा छान असा फ्राय करून झालेला आहे. त्याच्यानंतर जो आपण अर्धा टोमॅटो कापून घेतला होता तो टोमॅटो यामध्ये मी घातलेला आहे. तो सुद्धा आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल. याच्यानंतर हिरवी शिमला मिरची आपल्याला घ्यायची आहे. तीसुद्धा टोमॅटो कांद्यासारखे स्लाईस कापायचे आहे त्याच्या आणि तीसुद्धा यामध्ये घालायची आहे. जर तुमच्याकडे येल्लो किंवा रेड कॅप्सिकम असेल, शिमला मिरची असेल, तीसुद्धा तुम्ही वापरली यामध्ये तरीही चालेल. अशा प्रकारे हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे एकदा फ्राय झाल्यानंतर ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा डिनर म्हणून सुद्धा मॅगी खातात. हे ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे, जेणेकरून ह्या ज्या आपण भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत त्याचा कच्चापणा लगेच निघून जाईल आणि ते लगेच शिजल्या जातील. सो त्याच्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही मीडियम शिजणार नाहीत. याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरलेली. अर्धी आपण आत्ता घालणार आहोत आणि अर्धी नंतरसाठी ठेवणार आहोत. ही कोथिंबीरसुद्धा या मसाल्यांबरोबर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर लगेच दुसरी वाटीसुद्धा घालायची आहे. हे जे पाणी आहे ते तुमच्या मॅगीवरती डिपेंड करणार आहे. इथे मी एक 10 रुपयेवालं पॅकेट घेतलं आहे. सॉरी, आता ते 10ला नाही आहे, 14 रुपयाला झालेलं आहे. सो अशा प्रकारे आता आपल्याला मॅगीचं एक पॅकेट घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, तुम्हाला जी आवडत असेल ती तुम्ही घ्यायची आहे. हे कोणतं पेड प्रमोशन वगैरे नाही आहे. सो आमच्याकडे ही मॅगी अवेलेबल झाली, सो मी ती वापरली. तुमच्याकडे जी मॅगी अवेलेबल होईल तुम्ही ती वापरू शकता. याच्यानंतर जो मॅगीचा मसाला मिळतो आपल्याला तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि छान असा पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो एकजीव होईल आणि चव छान लागेल. आता ही मॅगी आपल्याला या पाण्यामध्ये उकळून द्यायची आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल, खूप कमी वेळ असेल तुमच्याकडे, तर तुम्ही याच्यामध्ये झाकण ठेवूनसुद्धा ही शिजवू शकता. आणि जर तुमच्याकडे वेळच असेल तर अशा प्रकारे तुम्ही उघडी शिजवली तरीही चालेल, कारण जेव्हा अशी आपण उघडी मॅगी शिजवतो ना तेव्हा खूप छान त्याची चव लागते. जेव्हा तुम्ही झाकून ती मॅगी शिजवताना तेव्हा ती एकदम फुगल्यासारखी होते, अशी एकदम भातासारखी लागते, त्याला मॅगीची चव राहत नाही. सो अशा प्रकारे तुम्ही मॅगी शिजवून घ्यायची आहे. मॅगी शिजवून झाल्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. जर तुम्हाला मॅगीमध्ये अशा प्रकारचं थोडंसं ओलसरपणा ठेवायचा असेल तर तुम्ही गॅस लगेच बंद करू शकता. आणि जर तुम्हाला एकदम कोरडी अशी मॅगी हवी असेल तर तुम्ही थोडंसं हे जे पाणी आहे यामध्ये ते आटवलं तरीही चालेल. याच्यानंतर इथे आपल्याला काजू घालायचे आहेत. इथे मी 3 ते 4 काजू घेतलेले आहेत आणि त्याचे उभे स्लाईस म्हणजे त्याच्या पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि ते सुद्धा मॅगीमध्ये घालायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मॅगी सर्व करू शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.